बैलजोडी अनुदान योजनेची पात्रता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची आर्थिक मदत या योजनेमार्फत मिळणार आहे. बैलजोडीला अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नालाने शेती असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याकडे जर आधीच त्याची स्वतःची बैलजोडी असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर शेतकऱ्याने याआधी मागील 5 वर्षात योजनेचा लाभ घेऊन बैलजोडी खरेदी केली असेल तर त्याचा अर्ज अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ नवीन आणि छोट्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल याची नोंद घ्यावी. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, बँकेचे खातेबुक, बैलगाडी असल्याचा पुरावा, 7-12 व 8 योजनेचे फायदे: या योजनेचा लाभ गरीब आणि ग्रामीण भागातीलच शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यामुळे छोटे शेतकरी सुद्धा स्वतःच्या शेतीची बैलजोडीच्या माध्यमातून चांगली मशागत करू शकतील. मशागत चांगली झाली तर शेतकऱ्याला पीक सुद्धा चांगले येईल. बैलजोडी अनुदान योजनेच्या माध्यमातून 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. बैलजोडी खरेदी करण्यासाठी कोणत्याही सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज पडणार नाही. तसेच बैलांची संख्या वाढली तर आपली संस्कृती जपली जाईल, तसेच आपली परंपरागत शेतीची पद्धत सुद्धा जिवंत राहील. बैलजोडी खरेदी अनुदानासाठी अर्ज कसा करावा? ही योजना पंचायत समितीमार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. त्यामुळे योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ही सध्या तरी ऑफलाईनच आहे. तुमची सुद्धा बैलजोडी खरेदी करण्याची इच्छा असेल परंतु आर्थिक अडथळा येत असेल तर खास बैलजोडी अनुदान योजना तुमच्यासाठीच आहे. योजनेचा अर्ज हा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा कृषी सहाय्यकाकडे मिळून जाईल. तो अर्ज संपूर्ण भरा आणि त्यात बैलजोडी असेल त्याची सुद्धा माहिती टाका. नंतर तो अर्ज आणि कागदपत्रासहित पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्याकडे सबमिट करा. तुमचा अर्ज तपासला जाईल आणि जर तुम्ही सर्व निकषांमध्ये पात्र झालात तर तुम्हाला बैलजोडी खरेदीसाठी अनुदान देण्यात येईल.